पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण कुटुंबियांची भेट घेतील, त्यांचं सांत्वन करतील। विजय रुपाणींचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी झाला होता। म्यानमारमधल्या राजकीय अस्थिरतेमुळे त्यांचं कुटुंब राजकोटमध्ये स्थायिक झालं। गुजरातच्या सौराष्ट्र विद्यापीठातनं बीए LLBचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं। भाजपच्या महिला आघाडीच्या सदस्या अंजली यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता। त्यांच्या मागे त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। त्यांच्या एका मुलाचं कार अपघातात निधन झालेलं आहे यापूर्वी। 2006 ते 2012 ते राज्यसभेचे सदस्य होते। 2014 मध्ये राजकोट पश्चिममधनं ते आमदार म्हणून निवडून आले आणि 2016 मध्ये गुजरात भाजपचे अध्यक्ष आणि त्यानंतर मुख्यमंत्रीही झाले। सध्या पंजाब आणि चंदीगडचे भाजप प्रभारी म्हणून ते पद भूषवत होते, काम पाहत होते। तर अशी एक विस्तृत अशी कारकीर्द होती विजय रुपाणींची। एक महत्वाची अशी व्यक्ती होती स्थानिक पातळीवरती, गुजरातच्या पातळीवरती भाजपचं नेतृत्व या भूमिकेतनं। परंतु अचानक घडलेल्या या संपूर्ण अपघातामध्ये त्यांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे ही जी हानी आहे ती संपूर्ण पक्षासाठी, गुजरातसाठी आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सुद्धा व्यक्तिगत अशी आहे। काल झालेला अपघात अत्यंत अनाकलनीय अशा पद्धतीने झाला, त्याची दृश्य आपण सातत्याने बघतोय। विमानतळावरनं उड्डाण केलं एअर इंडियाच्या या फ्लाईटने, बोईंग या धाटणीचं हे विमान होतं आणि त्यानंतर ड्रीमलाइनर विमान 787 हे उड्डाणाच्या दिशेने निघालं। उड्डाण झालं असं वाटताच काही क्षणामध्ये, म्हणजे साधारणपणे 60 सेकंदाच्या आतमध्ये हा संपूर्ण खेळ संपलेला होता। विमानाच्या दोन्ही इंजिनामध्ये एकाच वेळी बिघाड तर झाला नाही ना, अशा पद्धतीची आता शंका आहे। लँडिंग गिअर टाकता आला नसावा आणि लँडिंग गिअर वेग कमी करतो, त्यामुळे विमानाचा वेग अचानक कमी झाला असाही अंदाज आहे। किंवा पक्षाची विमानाला धडक बसली का, असा एक तिसरा तर्क या बाबतीमध्ये केला जातोय। टेक ऑफला मदत करणारे विमानाच्या पंखांचे फ्लॅप्स खाली केलेल्या स्थितीवरती राहिले असावेत असाही एक अंदाज आहे। हीच दुर्घटनेची 4 संभाव्य कारणं आहेत, परंतु अजूनही कुठले